प्रेज लॉर्ड चर्च, आपणा सर्वांचं या सायंकाळच्या बायबल स्टडीमध्ये स्वागत आहे. आणि प्रियानो, आपण दानिएलच्या 3ऱ्या अध्यायापासून काही बायबल स्टडी आपण पास्टर आपल्याला मागील आठवड्यापासून काही शिकवत आहे. आणि या आठवड्यामध्ये देखील पास्टर आपल्याला दानिएलच्या 3ऱ्या अध्यायातून आपल्याला शिकवणार आहे. का नाही प्रियानो, आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. स्वर्गीच्या पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो दे बापा. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू दे बापा. येणाऱ्या बायबल स्टडीमधून दे बापा, येणाऱ्या वचनातून आमचे आत्मिक डोळे उघडले जाऊ दे बापा. आणि दे बापा, मी खऱ्या जिवंताची उपासना कशी करावी दे बापा, हे आम्हाला त्याचा उलगडा मिळू दे बापा. आणि तुझ्या नावाचा गौरव होऊ दे. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. पास्टर पुढे येत असताना आपण जोरदार टाळ्या वाजवून पास्टरांचा आणि देवाच्या वचनाचं आपण स्वागत करूया. प्रेज द लॉर्ड. परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या पवित्र शास्त्राच्या अभ्यासामध्ये. प्रियांनो, आपण ज्या अभ्यासाची सुरुवात केली ते स्वप्नच्या द्वारे आपण पाहायला लागलो. स्वप्न, आणि मग आपण नबुकदनेझराचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाविषयी आपण मनन करायला लागलो. आणि त्या स्वप्नामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दानिएलने त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. त्या स्वप्नामध्ये त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे त्यांनी एक पुतळा पाहिला, जो सोन्याचं मस्तक असलेला, चांदीची छाती असलेला, मग पितळ किंवा तांब्याचं पोट आणि मांड्यापर्यंत जागा असलेला, त्यानंतरचा भाग हा लोखंडाचा, आणि सर्वात तळपाय जे आहेत ते लोखंड आणि माती याचं मिश्रण असं त्यांनी सांगितलं. आणि ह्या ज्या गोष्टी ज्यावेळेस त्यांनी सांगितल्या आणि नबुकदनेझर ते ऐकल्यानंतर लगेच 3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की नबुकदनेझर सोन्याचा एक मोठा पुतळा तयार केला. आणि मग कदाचित त्याच्या मनामध्ये ही कल्पना असेल की माझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही. कारण त्याच्या काही वक्तव्यामधून तुम्ही जर पाहाल तर एक फार महत्त्वाचं वक्तव्य तो करतो. 15 वचनामध्ये पहा, 15 वचन. तो म्हणतो, असा कोण देव आहे की तो माझ्या हातातून तुम्हाला सोडवू शकेल. दानिएल पुस्तक 3रा अध्यायाचं 15 वचन. ओके, दानिएल पुस्तक 3रा अध्यायाचं 15 वचन. आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, विना, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे, नाही घातले तर तुम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यास येईल. माझ्या हातातून तुम्हास सोडविल असा कोणता देव आहे? पण तो एक आव्हान करत आहे, माझ्या हातातून सोडविल असा कोणता देव आहे. म्हणजे थोडक्यामध्ये स्वतःला तो देव म्हणतो. प्रियानो, समजून घ्या त्याची जे स्टेटमेंट, त्याचं जे वक्तव्य आहे, असा कोण देव आहे. म्हणजे इवन त्या बाबेलाच्या देवाला तो देखील आव्हान करत आहे. त्याने असं काही वक्तव्य केलेलं नाही की यहोवा देव देखील तुम्हाला सोडू शकणार नाही, असं त्याने काही वक्तव्य केलेलं नाही. पण त्याच्या मनामध्ये प्रियानो, ह्या वचनावरून त्याचं हृदय आम्हाला पाहायला मिळतं, त्याचं मन आम्हाला पाहायला मिळतं. असा कोण देव आहे का? तो देवांना आव्हान करत आहे, देवांना चॅलेंज करत आहे. प्रियानो, ही एक रियालिटी आहे की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये गर्व येतो ना, तर तो स्वतःला देव बनवतो. ज्यावेळेस तुम्ही हे सर्व गोष्टी पाहता प्रियांनो, ह्या 3रा अध्याय जर पाहिला तर तुम्ही तो प्रगटीकरणाच्या पुस्तकामधला जो ख्रिस्त विरोधी आहे तो असाच असणार. तुम्ही जर त्याच्याबद्दल त्याची तुलना केली तर तसाच असणार. खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणाला की दानिएलच्या पुस्तकामध्ये सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ जो स्वतःला देव म्हणवतो, ओके, तो जेव्हा तुम्ही उभा राहिलेला पाहाल तेव्हा, म्हणजे हा जो व्यक्ती आहे, हा जो राजा आहे, नबुकदनेझर राजा, तो स्वतःला देव म्हणवतो प्रियांनो. आणि सर्व राष्ट्रातील लोक म्हणतो की मी तयार केलेल्या मूर्तीला तुम्ही पूजा, तिला तुम्ही नमन करा. ही जी परिस्थिती आहे प्रियांनो, ही अशीच असणार आहे शेवटच्या काळामध्ये. जर मागच्या वेळेस देखील मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी ती मूर्ती स्थापिली आणि तिचं इंट्रोडक्शन करत आहे, तिचं इनॉग्रेशन करत आहे. आणि त्या इनॉग्रेशनला त्या
स्वागत समारंभासाठी ज्या ठिकाणी मूर्तीचं प्रतिष्ठापना करायची आहे त्यासाठी त्यांनी अख्ख्या जगातले अधिकारी, न्यायाधीश आणि सर्वांना बोलवलं आणि मग त्या ठिकाणी वाद्य वाजवायला कोणीतरी पुकारणारा ठेवला. आणि ज्यावेळेस मी ती घटना पाहत होतो मला असं वाटलं की एखादं तुम्ही जर ऑलिम्पिकचं सोहळा पाहिला आणि त्या ऑलिम्पिकच्या सोहळ्याच्या सुरुवातीला ज्याप्रमाणे ते वाद्य वाजवतात आणि त्याला जे करायचं तो इव्हेंट तो करत आहे, एक इव्हेंट बनवत येतो आणि सर्व लोकांना त्यांनी बोलवलं आणि त्या सर्व लोकांना बोलवून त्या इव्हेंटमध्ये आता त्याला नमन करायला सांगत. थोडक्यामध्ये त्यांनी स्वतःला देव बनवलं. प्रियांनो, मी एवढं सांगू इच्छितो की ही जी घटना आहे अशीच घटना प्रियांनो शेवटच्या काळामध्ये असणार आहे. म्हणजे आता नव्या करारामध्ये असणार नाही का हो? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की त्या ठिकाणी 16 वचन पाहूया आपण. 16 वचन, दानियेलचं पुस्तक 3 अध्यायाचं 16 वचन. ओके. शद्रक, मेशक व अबेदनगो यांनी राजास उत्तर केले की, महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. आम्हाला प्रयोजन दिसत नाही. आम्ही उत्तर द्यावं असं आम्हाला वाटत पण नाही. आम्ही उत्तर तुम्हाला द्यावं असं वाटत नाही. आता ही जी घटना आहे तुम्हाला माहिती आहे, शद्रक, मेशक, अबेदनेगो हे ॲक्च्युली त्यांचे खरे नावं नाही आहेत. ओके. जर तुम्ही पहिल्या अध्यायामध्ये गेलात आणि पहिल्या अध्यायामध्ये त्यांची खरं नावं दिलेले आहेत ते 6व्या वचनामध्ये, पहिल्या अध्यायाचं 6 वचन. आणि त्यांच्यामध्ये यहुद्या वंशातील दानियेल, हनन्या, मिशाएल व अझर्या, हनन्या, मिशाएल आणि अझर्या अशी त्यांचे खरे नाव आहेत. पण ह्या ठिकाणी राजाने त्यांची नावाची आयडेंटिटी बदललेली, नाव बदललेले आहेत. माझी इच्छा प्रियांनो त्या शद्रक, मेशक, अबेदनगोवर तुम्ही थोडंसं विचार करावा, कारण त्याने त्या तिघांनी ह्या राजाला आव्हान केलेलं आहे, चॅलेंज दिलेलं आहे. आणि त्यामुळं त्या तिघांचं चरित्र आम्हाला समजणं आणि ते समजून घेणं गरजेचं आहे. का प्रियांनो? कारण असा वेळ येणार आहे की बरेचसे लोकांना ह्या अशा प्रसंगातून जावं लागणार आहे. शेवटच्या काळामध्ये हा जो नबुकदनेझर राजा आहे ह्याचं मानसिकता असलेलं, चरित्र असलेलं एक व्यक्तिमत्व ह्या जगामध्ये असणार आहे. त्याला ख्रिस्त विरोधी म्हटलेलं आहे, जो गर्वानी भरलेला आहे, जो म्हणतो की माझ्या हातातून तुम्हाला वाचवेल असा कोणता देव आहे? कोण देव आहे? आव्हान, मीच देव आहे, माझी उपासना व्हायला पाहिजे, मी ती सोन्याचं मस्तक आहे, ती सोन्याची मूर्ती मी आहे, मला तुम्ही नमन करायला पाहिजे. ही जी मानसिकता आहे ह्या नबुकदनेझर राजाची मानसिकता आहे. पण मी प्रभूला धन्यवाद देतो, शद्रक, मेशक, अबेदनेगोचं विचार मानसिकता अगदी वेगळी मानसिकता आहे. मी विचार करत होतो की या तिघांनी तो स्टँड का घेतला. सर्वात महत्वाची गोष्ट प्रियांनो, मला 2-3 विचार त्या ठिकाणी आले आणि ते मी तुम्हासमोर मांडत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की त्यांना एक माहीत होतं की त्यांच्यामध्ये देवाची प्रतिमा आहे. आणि म्हणून जर देवाची प्रतिमा आमच्या समोर, आमच्या मध्ये आहे, तर आम्ही कुठल्याही दुसऱ्या प्रतिमेला नमन करणार नाही. नबुकदनेझर राजा, तुझीच प्रतिमा काय, तर जगातली कुठलीच प्रतिमा त्याला आम्ही नमन करणार नाही. माझ्या भावांनो, बहिणींनो, तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो, तुम्हाला ही खात्री आहे का, तुम्हाला हे माहित आहे का की तुमच्यामध्ये देवाची प्रतिमा आहे? प्रतिमा, देवाची प्रतिमा. आणि जर देव तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही कोणाला नमन नाही करू शकत. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या शेवटच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रतिमा आमच्यासमोर मांडल्या जात आहेत, वेगवेगळ्या प्रतिमा आत्ताच्या घडीला देखील. आणि लोक आपली प्रतिमा त्यांच्यासारखी व्हावी अशी अपेक्षा करतात. काही जण स्पोर्ट्समनची प्रतिमा ठेवतात, बॉलिवूडच्या हिरोची प्रतिमा ठेवतात. त्यांना वाटतं की नाही ती आहे. प्रियांनो, एखाद्या श्रीमंत व्यक्तीची प्रतिमा ठेवतात. आणि आज हे चॅलेंज आजच्या घडीला देखील आहे. मी तुम्हाला सांगतो, तो शेवटच्या काळामध्ये ते होईल, तेव्हा येईल, तेव्हा ती प्रतिमा निर्माण होईल, ज्या वेळेला
सांगण्यात येईल. जर 666 नंबर तुमच्या हातावर आणि किंवा कपाळावर तुम्ही घेत नाही 666 नंबर, तर तुम्हाला शिरच्छेद करण्यात येईल किंवा तुम्हाला काही विकत घेता येणार नाही. जर तुम्ही प्रगटीकरण पुस्तकात वाचाल तर त्या ठिकाणी खूप चांगल्या रीतीने योहानाला ते प्रगटीकरण झालेलं आहे. आपण त्याबद्दल नंतर पाहूया. पण हे जे स्टेटमेंट्स आहेत हे समजणं गरजेचं आहे. ही जी घटना आहे, काही वेळापूर्वी तुम्हाला जर दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं तर दानिएलाने जेव्हा त्या राजाला आपलं स्वप्नाचं हे दिलं, तर ह्या राजानेच ह्यांना बढती दिली होती, शद्रक मेशक अबेदनेगोला. आणि हा राजा त्यांना म्हणतो की "हे बाबा या, आता तुम्ही पारखतो, बघतो की तुम्ही खरंच माझ्या माझ्या मूर्तीला नमन करणार की नाही. करा, मी तुम्हाला सल्ला देतो, तुम्ही करा." पण काही क्षणामध्ये त्याचा टोन बदलला, राग बदलला, त्याचं बोलणं बदललं. कोण असा देव आहे की माझ्या हातातून तुम्हाला सोडू शकेल? पण शद्रक मेशक अबेदनेगोचं कमिटमेंट, ही माहिती की माझ्यामध्ये, आमच्यामध्ये जो आहे तो जगात असण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आमच्यामध्ये एक 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 प्रतिमा आहे. माझ्या भावानं बहिणीनं, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्या देवाच्या प्रतिमेला तडजोड होऊ देऊ नका. तुम्हाला ती स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. येशू ख्रिस्ताकडे काही लोक येशूची परीक्षा घेण्यासाठी आले. म्हटले की त्या हेरोदाला, कैसराला कर देणं योग्य की नाही. येशू ख्रिस्ताने तो नाणं घेतलं आणि तो नाण्यामध्ये पाहून म्हणा, तुम्हाला याच्यावर कोणाची प्रतिमा दिसते? आणि ते सगळे म्हटले की कैसराची. येशू म्हटला, कैसराचं कैसराला, पण देवाचं ते देवाला द्या. तुमच्या माझ्यावर एक प्रतिमा आहे प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रतिमा. आदामावर देवाची प्रतिमा होती, पण तुमच्या माझ्यावर ख्रिस्ताची प्रतिमा. तुम्हाला सांगतो प्रियांनो, रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 29 वचन आपण वाचणार आहोत. कारण त्या वचनामध्ये आम्हाला ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखं, त्याच्या पुत्राच्या प्रतिमेसारखं बनण्यासाठी बनवलं गेलेलं आहे, बोलवलेलं आहे. प्रियांनो, वाचूया आपण ते वचन. रोमकरास पत्राचा 8वा अध्यायाचं 29 वचन. कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून टाकिले. ह्यात हेतू हा की बंधुवर्गात त्यांनी ज्येष्ठ असे व्हावे. आमेन. आमच्यावर त्या ख्रिस्ताची प्रतिमा आहे, पण आम्ही ह्या जगातल्या लोकांच्या प्रतिमा बघत बघत, आणि सैतानाने ठेवलंय प्रियांनो, ती गोष्ट रियालिटी तुम्हाला सांगतो. जेव्हा देवाने आदामाला बनवलं, आपल्या प्रतिमेरूप बनवलं, आणि त्या प्रतिमेलाच त्याने प्रियांनो तो गमावून बसला. देवाने आपला पुत्र पाठवला आणि परत एकदा ती खुद्द देवाची प्रतिमा आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी आता त्या प्रतिमेसारखं वाढावं. देवाची परिपूर्ण प्रतिमा प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, तुम्ही कलसेकराच्या पत्रामध्ये गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी 2रा अध्याय, मला वाटतं कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय, आणि त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ख्रिस्तामध्येच देवाचं पूर्ण प्रतिमा साकारलेली. ओके, 9वं वचन. कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. आमेन. ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची पूर्ण ही प्रतिमा आहे प्रेरणा. ती प्रतिमा तुमच्यामध्ये. आज मला त्याबद्दल, प्रतिमेबद्दल जास्त काही बोलायचं नाहीये, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो माझ्या भावांनो आणि बहिणींनो. शद्रक मेशक अबेदनेगोनी निर्णय केला की आम्ही मानवाने केलेल्या कुठल्याही प्रतिमेला नमन करणार नाही. प्रियांनो, आज देखील मी परत एकदा ते वक्तव्य करतो. आम्ही ह्या काळामध्ये असताना आमच्या समोर वेगवेगळ्या प्रतिमा, काही जण स्पोर्ट्समनच्या प्रतिमेसारखं व्हायचा प्रयत्न करतात, हिरोच्या प्रतिमेसारखं, श्रीमंत व्यक्तीच्या सारखं मला बनायचं आहे. पण तुम्हाला विनंती करतो, त्या ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखं जीवन जगण्याची गरज आहे. प्रभू करो ते डोळे. पण ह्या दानिएलच्या पुस्तकामध्ये आम्हाला
ह्या ठिकाणी जे वक्तव्य शद्रक मेशक अबेदनेगोने केलं त्याबद्दल मला बोलू द्या, कारण त्यांचं जीवन आम्हाला अभ्यासाला पाहिजे. हे कसं, हे राजा तुला उत्तर देण्यासाठी आम्हाला वाटत नाही आम्ही तुला उत्तर द्यावं. राजा सांगते बोलताय तुम्ही, आणि हा राजा साधा सुद्धा नाहीये बरं का, संपूर्ण पृथ्वीवर राज्य करणारा राजा आहे. ह्या तिघ जण त्या राजाच्या हाताखाली काम करणारे आहेत, अधिकारी आहेत. या तिघांबद्दल आम्हाला 17 वचन आपण परत एकदा वाचूया. ज्या देवाची आम्ही उपासना करीतो, ज्या देवाची आम्ही सेवा करतो, ज्या देवाची आम्ही उपासना करतो, तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. हा महाराज, म्हणतोय कोण असा देव आहे रे, ज्या देवाची आम्ही उपासना करतो, त्या देवाची आम्ही सेवा करतो, तो समर्थ देव आहे. हालेलुया. ही फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. आज देवबाप तुमच्या माया हृदया सांगती बोलो की तुम्हाला जीवनामध्ये कुठल्याही प्रसंगामध्ये तुमचा पुरवठा करायला तो समर्थ आहे, पापासून राखायला तो समर्थ आहे. योहान म्हणतो, अरे तुम्ही, येशू म्हणतो, तुम्ही जर उपासना केली नाही, तुम्ही स्तुती केली नाही, तर देव परमेश्वर या धोंड्यापासून लेकर उपासनासाठी समर्थ आहे, उपासकांना निर्माण करण्यास समर्थ. देवाचं सामर्थ्य ह्यांना, ह्या लेकरांना माहित होतं. शद्रक मेशक अबेदनेगोला देवाचं सामर्थ्य माहित होतं. प्रियांनो, मला माहित नाही तुम्ही कधी देवाच्या सामर्थ्याचा अभ्यास केला का, पण देव सर्व समर्थ, पर त्याचं एक नाव आहे सर्व समर्थ देव. प्रियांनो करा, आम्ही बेसिक बायबल कोर्समध्ये ह्या देवाच्या वेगवेगळ्या गुणांचा अभ्यास देतो. ही देवाची ओळख असणं खूप गरजेचं आहे प्रियांनो. देव समर्थ आहे, तो देव आम्हाला सोडणारी समर्थ आहे. वाचा पुढे दादा अजून. तो आम्हास आपल्या हातातून सोडविल, ते कसेही असो. पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही. बापरे, हे कमिटमेंट, हे समर्पण, तो आम्हाला तुमच्या हातून सोडविल. त्यांना देवाचं वचन माहित होतं प्रियांनो. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, शद्रक मेशक अबेदनेगोला देवाचं सामर्थ्य माहित होतं. शद्रक मेशक अबेदनेगोला देवाचं वचन माहित होतं, कारण इर्मायाच्या पुस्तकामध्ये 41 अध्यायाच्या 11 वचनामध्ये खुद्द देवबाप इर्मायाच्या मुखातून एका संदेशाच्या द्वारे हे वचन बोलला होता. काय वचन बोलला होता वाचा. इर्मायाचं 41 अध्यायाचं 11 वचन. मग योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबर असलेले सैन्यांचे सर्व नायक, इर्माया वाचताय ना तुम्ही. 11, मी 42-11 बघा. 42-11 क्षमा करा. 42-11. ज्या बाबेलच्या राजाची तुम्ही भीती धरिता, हा जो बाबेलचा राजा, नबुकदनेस्सर राजा, अख्खं इस्रायल त्यांनी घाबरलेलं होतं. बर, त्याला भिवू नका. त्याला भिवू नका. परमेश्वर म्हणतो, कोण त्याला बोलत भिवू आहे नका. आज तुम्हाला सांगतो, परमेश्वर म्हणतो. काय म्हणतो. त्याला भिवू नका, त्याला भिवू नका, कारण तुमचा बचाव करण्यास व त्याच्या हातातून तुम्हास मुक्त करण्यास मी तुम्हा बरोबर आहे. मी तुम्हा बरोबर आहे. प्रभू करो प्रियांनो, हे प्रगटीकरण आमच्या हृदयात, जे शद्रक मेशक अबेदनेगोच्या जीवनामध्ये हे जे वचन आलं आणि त्या वचनात त्यांनी विश्वास ठेवला की आम्हाला ज्या देवाची आम्ही उपासना करतो, त्या देवाच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो, तो आम्हाला सोडविल. तो समर्थ देव आहे. माझ्या भावानं बहिणीनो, तो समर्थ परमेश्वर आहे. हे शद्रक मेशक अबेदनेगोला त्या वचनानुसार पूर्ण खात्री होती. हे असं आहे प्रियांनो, इस्रायल राष्ट्रातले सगळे लोक भयभीत झाले होते, पण काही जण कमिटेड होते. ह्या तिघांबद्दल जर तुम्ही अभ्यास केला तर ह्या एक गोष्ट मात्र मला दिसली की त्यामध्ये दानिएल का नव्हता. दानिएलने तडजोड केली का? मला वाटत नाही तडजोड केली. कदाचित त्याबद्दल
मी सांगेन कधीतरी. पण दानियल तिथं नव्हता. मी प्रार्थना करत असताना देवा पण ह्या दानियल आणि शद्रक मेशक अबेदनगोला का आम्हाला इथं दिसत नाही याबद्दल एक छोटंसं मत माझ्या मनामध्ये प्रगट केलं. त्याबद्दल मी कदाचित आज वेळ मिळाला तर सांगेन. पण एक महत्वाची गोष्ट सांगतो प्रियांनो. जे प्रगटीकरणामध्ये 2 गट आहेत, त्या गटापैकी हे 2 गट मला दिसत आहेत. दानियलाचा एक गट आहे आणि शद्रक मेशक अबेदनगोचा गट आहे. पण या चौघांचं समर्पण मात्र सारखंच आहे. काय समर्पण आहे पहा. हे 4 जणही राजघराण्यातले लोक. तुम्हाला मी अगोदर सांगितलं आणि ही रियालिटी प्रियांनो. सैतानाचं किंवा शत्रूचं काम दरवेळेस असंच आहे की तो लोकांना त्यांची नावं बदलली. मगाशी तुम्हाला त्यांची नावं बदलले. त्यांनी आपलं घर गमावलं, ते राजघराणं गमावलं. जर तुम्ही पहिला अध्याय गेला दानियेलाच्या पुस्तकामध्ये तर त्यांच्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला मिळेल. मला वाटतं 3ऱ्या वचनामध्ये ओके. राजाने आपल्या खोजांचा नायक अशपनज यास आज्ञा केली की इस्रायली राजकुलांपैकी राजकुलांपैकी इस्रायली राजकुलांपैकी व सरदार घराण्यापैकी म्हणजे हे अधिकार घराण्यापैकी हे लोक होते. लक्षात ठेवा 4 जण. अव्यंग स्वरूप सर्व व्यवहारात कुठलीही त्यांच्यामध्ये कुठलंही अवगुण नव्हता, अव्यंग नव्हतं. सॉरी, म्हणजे त्याला कुठले व्यंग नव्हतं. स्वरूप सर्व व्यवहारात दक्ष, ज्ञान संपन्न, विद्या पारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे. प्रियांनो, ह्या चौघांमध्ये ही गुणवत्ता होती. म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मग त्यांचं नाव बदललं. त्यांनी मग आणल्यानंतर त्यांचं नाव काय होतं? दानियल, हनन्या, मिशाएल, अझर्या. आणि त्यांनी दानियेलाला बेल्तशस्सर नाव दिलं. मग हनन्याला शद्रक नाव दिलं, मिशाएलला मेशक नाव दिलं आणि जखर्याला अबेदनगो नाव दिलं. मी फार पूर्वी हे ऐकलं होतं की हे 4ही नावं त्यांच्या देवाची नावं होते. मी विचार करत होतो ह्या चौघांबद्दल कुठलीही नावं द्या पण कॅरेक्टर बदलत नाही, स्वभाव बदलत नाही त्यांचा. जर तुम्ही त्यांच्याबद्दल वाचलं तर एवढं मोठं त्या मूर्तीला नमन न करण्याचं कारण म्हणजे ते जीवनातल्या सुरुवातीला छोट्या गोष्टीसाठी त्यांनी तडजोड केली नाही. जर तुम्ही 8व्या वचनापासून विचार केला तर दानियेलाने आपल्या मनात निश्चय केला. 8वं वचनात सांगतं, काय म्हणतं? राजा खात असे, ते मिष्टान्न व पीत असे, तो द्राक्षरस यांचा आपणास विटाळ होऊ देऊ नये असा दानियेलाने मनाचा निश्चय केला. हो, दानियेलाने मनाचा निश्चय केला आणि दानियेला बरोबर शद्रक, मेशक, अबेदनगोने निश्चय केला. ह्या चौघांच्या बाबतीमध्ये हे एक समर्पण आहे प्रियांनो, की आम्ही आमच्या स्वतःला विटाळणार नाही. काय विटाळ झाला असतं? कुठला विटाळ झाला असतं? ॲक्च्युली प्रियांनो, राजा जे काही अन्न खायचा त्या अन्नाला पहिले अर्पण केलं जायचं मूर्तीला आणि मग राजा आणि त्याच्याबरोबरच्या लोकांना दिलं जायचं. आणि दानियेलाला ही गोष्ट माहीत होती आणि म्हणून त्याचा पहिला स्टँड जो आहे प्रियांनो जीवनामध्ये, लक्षात ठेवा, बायबलपर्यंत जर तुम्ही थोडक्या गोष्टीसाठी विश्वासू असाल तर मोठ्या गोष्टीसाठी विश्वासू राहू शकणार आहात. पण जर तुम्ही थोडक्या गोष्टी तडजोड करणारे असाल, हरकत नाही, अरे जाऊ दे रे, थोडंसं इथं मी मॅनेज करेन, मोठ्या मोठ्या गोष्टीमध्ये तुम्ही तडजोड करणारे बनणार आहात. या ठिकाणी शद्रक, मेशक, अबेदनगो आणि दानियल त्यांनी निर्णय केला की बरं, तो निर्णय गुप्तात होता. त्यांनी तिथलच्या अधिकाऱ्याला म्हटलं ना, 9 वचन वाचूया. खोजांच्या राजा सरदाराची दानियेलावर कृपा व दया व्हावी असे देवाने केले. त्यांनी अधिकाऱ्याला विनंती केली, पण तो अधिकारी म्हटला, अरे जर माझ्या राजाला कळालं तर तुम्हाला मारून टाकेल. तर दानियल म्हटला, नको रे, तू एक काम कर, आम्हाला फक्त डाळ आणि शाकभाजीच दे, फक्त डाळ. आणि पिढ्यानं किती दिवस? फक्त 10 दिवस ते खाल्ले का त्यांनी? नाही, समजून घ्या,
3 वर्ष प्रियांनो त्यांनी तडजोड केली नाही. 3 वर्ष कदाचित त्यांच्यासमोर ते मिष्टान्न येत असेल. 3 वर्ष 1-2-3 प्रियांनो 1-2 दिवस नाही, हे 10 दिवस नाही, 3 वर्ष रोज. बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझं शरीर हे माझं जे खातो त्याने भरतं. नाही प्रियांनो, देवाचा जर आशीर्वाद असेल, तुम्ही जे काही खाल त्याने तुम्ही सक्षम आणि सशक्त होणार आहात. हे ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. तो अधिकारी म्हणाला, मी भीतो बाबा, मला तू माझं शिरच्छेद करेल. तू घाबरू नको, तो आम्हाला ट्रायल करून बघ, आम्हाला जेवण 10 दिवसाचा तो प्रयत्न कर, 10 दिवस. आणि 10 दिवसामध्ये ह्या 14 जणांचे चेहरे इतके चांगले खुलले. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, जेव्हा तुम्ही थोडक्या गोष्टी विश्वासू असता, मोठ्या गोष्टी तुम्ही करू शकता. काही लोक म्हणतात, अरे मला येऊ दे प्रॉब्लेम, मी उभा राहीन. नाही प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, मोठ्या गोष्टीत उभा राहण्यासाठी पहिली गोष्ट तुम्हाला छोट्या गोष्टीत, हे मी नाही सांगत, येशू ख्रिस्ताने सांगितलं. लुकाचं शुभवर्तमान 16 अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये त्याने आम्हाला एक एक्सप्लेन केलेलं आहे. पहा, लुकाचं शुभवर्तमान 16 अध्यायाचं 10वं वचन. जो अगदी अल्प गोष्टीविषयी विश्वासू, अल्प गोष्टी, छोटी गोष्ट आहे, अरे काय एवढं, खाण्याच्या बाबतीमध्ये तोच समर्पण होतं. ह्या 14 हृदय प्रभूला समर्पित होतं. बरं, तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे. आणि जो अगदी अल्प गोष्टीविषयी अन्यायी, तो पुष्कळाविषयी अन्यायी आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे सांगत आहे की जर तुम्ही शद्रक मेषक अबेदनगोच्या जीवनामध्ये पहा, ज्यावेळेस त्यांनी थोडक्या गोष्टी, की मूर्तीला अर्पण केलेलं अन्न आम्ही खाणार नाही, आम्ही त्यासाठी समर्पित आहोत, तर मोठी पुतळा जेव्हा ठेवता, अरे बापरे, तुम्ही इमॅजिन करून पहा. माझी इच्छा तुम्ही कल्पना करावी, ज्या ठिकाणी प्रियांनो एक मोठं अग्नी पेटून ठेवलेलं आहे. हा, ही पण रियालिटी आहे की भीती घालून लोकांना सेवा करायला सांगणारे खूप लोक ह्या जगामध्ये आहेत. भयाने, भय अशी गोष्ट लोकांना बंधनामध्ये घेऊन जाते. पण देवाची इच्छा नाही की आम्ही भ्यावं म्हणून. तुम्हाला माहिती आहे ना, जर तुम्ही दाविदाचं जीवन पाहिलं तर आम्हाला सर्वांना दिसतं, दावीद गल्ल्याथाला त्यांनी जिंकलं. तुम्ही शमूएलाच्या पुस्तकामध्ये वाचू शकता, ती स्टोरी खूप छान आहे. आता ती वचनं मी तुम्हाला सांगत नाही, पण तुम्ही शोधून पहा. पण आम्ही पाहतो की दाविदाने जाऊन गल्ल्याथाला ठार मारलं, तो मेला. प्रेज गॉड. मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. 40 दिवस सर्व सैन्य भयभीत होतं, पण न भिनारा एक व्यक्ती तिथं समोर गेला. पण तुम्हाला माहित आहे का, हा न भिनारा व्यक्ती का समोर जाऊ शकला? प्रियांनो, हे कधीच विसरू नका, दाविदाने ज्यावेळेस त्याच्या मेंढरावर एका अस्वलाने आणि एका सिंहाने हल्ला केला, जे आम्हाला समोर दिसत नाही, ती स्टोरी आम्हाला पाहायला मिळेल. पण दावीद सांगतो की मी त्यांना फाडलं, मी त्यांना मारलं. जीवनामध्ये मोठं विजय घेण्या अगोदर हे छोटे जीवनातले विजय फार महत्वाचे आहेत. त्याकडं आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. गीतरत्न मध्ये असणारी जी वधू आहे, तिने लिहिलं की माझ्यासाठी कोणीतरी हे छोटे छोटे जे कोल्हे द्राक्षमळ्यामध्ये येतात आणि द्राक्षमळ्याला उद्ध्वस्त, त्यांना पकडा. छोट्या गोष्टी ज्या आहेत प्रियांनो जीवनामध्ये, त्यामध्ये तुम्ही विश्वासू राहायला पाहिजे. शद्रक मेषक अबेदनगो, त्यांना हा अनुभव होता, त्यांना देवाचं वचन माहित होतं. आणि म्हणून आता मोठा जेव्हा प्रसंग आलेला आहे ह्या 3ऱ्या अध्यायामध्ये, ते तिथं बिथरले नाहीत, ते घाबरले नाहीत, कारण देवाचा अनुभव त्यांना होता. आज देव परमेश्वर तुम्हाला जीवनामध्ये जे छोटे छोटे अनुभव देतो, त्यामध्ये प्रियांनो देवाची इच्छा आहे की तुम्ही विश्वासू असावं, आणि त्या विश्वासू असण्याने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे जाणार आहात. आज मी तुम्हाला एक विनंती करतो की आपल्या जीवनामध्ये आता ते 18 वचन पहा. 18 वचन काय स्टेटमेंट केलेलं त्या दानिएल पुस्तक 3रा अध्यायाचं 18 वचन. ते कसंही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही.
आणि आपण स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. ब हे ऐकून नबुखदनेस्सर संतापला. ना त्यामध्ये अजून अ, तो 18 वचन तुम्ही हे कसे असं म्हटलेलं आहे का तुमच्याकडं? ते कसेही असो. ते कसे असो 17 वचन पूर्ण शेवटपर्यंत वाचलं का तुम्ही? हो. ज्या देवाची आम्ही उपासना करीतो तो आम्हास दगदगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. महाराज तो आम्हास आपल्या हातातून सोडविल. पण रमाबाई मधच्या भाषा असं म्हटलं, परंतु जरी नाही सोडवलं, तसं नाही म्हटलं का याच्यामध्ये? इथं म्हटलेलं आहे जरी त्यांनी नाही सोडवलं, 18 वचन असलं, परंतु जरी नाही तरीही राजा. व्हॉट अ कमिटमेंट. म्हणजे कितीतरी वेळा लोक जर माझी प्रार्थना देवाने ऐकली तर मी हे करेन. आमच्याकडे येतात बरेच लोक प्रार्थना, जर आमच्या जीवनातली ही समस्या सोडवली तर आम्ही प्रभूला जाऊ, आम्ही समर्पण करू. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, असे लोक मनापासून येत नाहीत. त्यांचं मन बदललं, ते फक्त देवाने केलं तर आम्ही करू. हे आम्हाला देवाने सोडवलं नाही तरी, आम्ही त्या अग्नीमध्ये धगधगीने मेलो तरी आम्ही तडजोड करणार नाही. विल नॉट कॉम्प्रोमाइज. आणि हे जे कमिटमेंट आहे हे शद्रक मेशक अबेदनगो जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं ना. आय वॉज सो ब्लेस्ड. ते ऐकून मला आशीर्वाद मिळाला. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं 19व्या वचनामध्ये, आता तो पहिले रागावला होता 13 वचनामध्ये नबुखदनेस्सर, पण आता तो संतापलेला आहे. पहा काय झालं 19व्या वचनामध्ये. हे ऐकून नबुखदनेस्सर संतापला. शद्रक मेशक व अबेदनगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली. आत्तापर्यंत त्याची मुद्रा वेगळी होती. आत्तापर्यंत तो त्यांना सल्ला देत होता, पण आता तो रागावलेला आहे. हो, लोक काही गोष्टी जर तुमच्या ऐकल्या नाही तर तुमच्यावर तो रागावतात. बरं, मुद्रा पालटली. आत्तापर्यंत तो एखाद्या बापासारखा बोलत होता, पण आता शत्रूसारखा झालेला आहे. बघा. हा. आणि त्याने आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा. अधिक तप्त करा. ज्या वेळेस राग येतो त्यावेळेस मूर्खपणा येतो, लक्षात ठेवा. तुम्ही हे या ठिकाणी दिसून येतंय. अरे, जी भट्टी आहे त्या भट्टीमध्ये टाकल्यानंतर मरणारच ना, अजून काय होणार आहे? म्हणजे जी भट्टी आहे त्यामध्ये तिला 7 पट वाढवा. आणि त्यांनी काय झालं, स्वतःच नुकसान झालं. पहा बरं पुढे जाऊन. हा. मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषास आज्ञा केली की शद्रक मेशक व अबेदनगो यांच्या मुसक्या बांधून त्यास त्या तप्त अग्नीच्या भट्टीत टाका. आता फार महत्वाची गोष्ट आहे की ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं बलिष्ठ पुरुष, स्ट्रॉंग मॅन, त्याच्यामध्ये जे त्याची सेवा करणारे बलिष्ठ लोक, कदाचित ते योद्धे असतील, चांगले असतील, त्यांना बोलवलं, त्यांना मुसक्या बांधा. आता मुसक्या बांधायचं कारण काय बरं? मलाही कळालं. मी म्हटलं बाबा काय कारण असावं त्याला बांधून टाकण्याचं, मला माहित नाही. म्हणजे त्यांना उचलून फेकता आलं असतं कमी भट्टीमध्ये, पण 7 पट वाढवली आणि कोणाचं नुकसान झालं? पण मुसक्या का बांधल्या त्याचं काही कारण दिसत नाही इथं. पण त्यांचे हातपाय बांधले. त्याला असं वाटलं की हे पळून जातील का काय, आज जाणार नाहीत. कदाचित ते बांधत असताना कदाचित ते पळून जातील का. मी ते बांधत असताना माझ्या मनामध्ये विचार आला की कदाचित त्या इसाहाकाला जेव्हा अब्राहम बांधत होता आणि त्या वेदीवर ठेवत होता, त्या वेदीवरचं परिस्थिती कदाचित ह्या शद्रक मेशक अबेदनगोच्या मनात आली असेल का, मला माहित नाही प्रियानो. मी विचार करत होतो काय घडलं असेल. पण एक लक्षात ठेवा, परमेश्वर सोडण्यासाठी समर्थ आहे हा त्यांचा विश्वास होता. त्या शत्रूला त्याची माहिती नव्हती, त्या देवाची, त्या परमेश्वराची त्याला बिलकुल ह्या क्षणापर्यंत तरी माहिती नव्हती. पण त्यांनी काय केलं पहा बरं, पुढचं वचन पहा बरं. हा. तेव्हा त्या पुरुषास त्यांचे पाय मोजे, पाय मोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रांसहित हा बांधून दगदगीत अग्नीच्या भट्टीत टाकले. बर. राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे
ती भट्टी फारच तप्त केली होती. म्हणून ज्या पुरुषांनी शद्रक मेशक व अबेदनगो यास तिजवर नेले ते ज्वालांनी भाजून मेले. बाप रे, जे बलिष्ठ त्याच्याकडे असलेले बलवान योद्धे त्या जाळाने मेले. पण राग आला की असंच होतं प्रियनो, आपली सेवा करणारे, आपले मदत करणारे, आपल्या सैन्यामध्ये बलिष्ठ जे स्ट्रॉंग मॅन आहेत त्यांची पण आम्ही काळजी करत नाही. याच्यातला फरक समजून घ्या प्रियांनो. जो परमेश्वर आहे, आम्हाला पुढं पाहायला मिळेल की त्या अग्नीमध्ये ह्या शद्रक मेशक अबेदनगो चालायला आला. पण हा जो राजा आहे, त्या राजाने त्याचे जे सेवा करणारे लोक आहेत त्यांनी कदाचित उपासना केली असेल, त्यांनी त्याला नमन केलं असेल, पण तरी सुद्धा हा राजा त्यांची काही काळजी करत नाहीये आणि ते लोक मेलेले आहेत. प्रियांनो, हा फरक आमच्या अद्भुत परमेश्वरा, ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो समर्थ आहे तुझ्या सोडायला. पण हे राजा, ज्यांनी तुला नमन केलं त्यांना तू वाचू शकला नाही. मी याच्यात बराच विचार करत होतो की कसं आहे नाही का, एवढं कडक त्यांनी 7 पट ती भट्टी केली. आणि मग त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं फार महत्वाची गोष्ट ह्या शद्रक मेशक अबेदनगोच्या बाबतीमध्ये. ते मेले. त्या मेल्यानंतर 23 वचन पहा काय म्हणतं. शद्रक मेशक व अबेदनगो हे तिघे पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या दगदगीत अग्नीच्या भट्टीत पडले. माझी इच्छा आहे तुम्ही पहा, ती धगधग असलेली भट्टी आहे आणि त्यामध्ये आता ह्यांना टाकण्यात आलं. हे पडले. देव ती भट्टी विजू शकत नव्हता का? विजू शकला असता. लक्षात ठेवा प्रियांनो, त्याला शक्य होतं. देव ती भट्टी विजवू शकला असता. त्या भट्टीतून वेगळ्या रीतीने देवाने यांना पण एक जाणीव करून द्या. लक्षात ठेवा, जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक समस्या, संकट ते देवा काढून टाकतो असं नव्हे, तर त्या संकटामधून जात असताना देवबाप आम्हाला सुरक्षित ठेवतो. कारण हा जो राजा आहे तो विस्मित झाला असं 24 वचनामध्ये पाहिलेलं आहे. विस्मित झाला हा राजा, आश्चर्यचकित झाला. 24 वचन काय म्हणतं. नंतर नबुकदनेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला. तो आपल्या मंत्र्यास म्हणाला, आपण अग्नीत 3 जणांस बांधून टाकिले ना? त्यांनी राजास उत्तर केले, होय सरकार, असे खरे. तो म्हणाला, पहा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते. त्यास काही एक इजा पोहोचली नाही. 4थ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. वाव वाव वाव. माझ्या भावांनो, बहिणींनो, हेंचं जे समर्पण आहे, संकटामधून, त्रासामधून जेव्हा तुम्ही आणि मी जातो त्यावेळेला आम्हाला बऱ्याचशा प्रश्न निर्माण होतात. पण जेव्हा आम्ही देवाला समर्पित असतो त्या संकटामध्ये देव आम्हाला, तो स्वतः आम्हाला वाचवायला येतो. लक्षात ठेवा, ज्या देवाची तुम्ही उपासना करतो स्वतः तो तुमच्या बरोबर येतो. आणि हे सत्य स्वीकारणं गरजेचं आहे. सर्वदा आमच्यावर सहाय्य करण्यास सदा सिद्ध असणारा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. ओके. इब्री लूकास पत्राच्या 13व्या अध्यायाच्या 5व्या आणि 6व्या वचनामध्ये ते वचन आम्हाला पाहायला मिळतं. फार सुरेख वचन आहे. मागं पण मी त्याबद्दल मला वक्तव्य केलेलं आहे. पण हे समजून घ्या. हे वचन इथं समजून घेणं गरजेचं आहे. इब्री लूकास पत्राचा 13वा अध्याय आणि 5वं आणि 6वं वचन. तुमची वागणूक द्रव्यालोभविरहित असावी. जवळ आहे तेवढ्याने तुम्ही तृप्त असावे. कारण त्याने स्वतः म्हटले आहे की मी तुला सोडणारच नाही व तुला टाकणार नाहीच. कोण म्हटलेलं आहे? देव परमेश्वर म्हटला. तुम्हाला ती खात्री आहे का? शद्रक मेशक अबेदनेगोला ती खात्री होती, मी तुला सोडणार नाही, तुला टाकणार नाही. त्या अग्नीमध्ये जाऊपर्यंत, त्या संकटामध्ये फिरूपर्यंत त्यांना अनुभव नव्हता. त्यांना माहित नव्हतं. फक्त देवाचं वचन त्यांच्याकडे होतं. आज माझ्या भावानं बहिणींनो, मी तुम्हाला सांगतो, देवाचं वचन किती असोत ते होय आणि आमेन आहेत. त्या वचनाला आम्ही विश्वास, ते वचन तुम्हाला काम करणार. देव जर बोलला मी तुला सोडणार नाही, मीला टाकणार नाही, तर ते वचन सत्य आहे. पुढं यास्तव आम्ही धैर्याने म्हणतो. धैर्याने म्हणतो. रमाबाई मध्ये असं लिहिलेलं आहे बायबलच्या भाषांतरामध्ये की यास्तव आम्ही धैर्याने म्हणावे.
परमेश्वर माझा सहाय्यकर्ता, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? माझा सहाय्यकर्ता परमेश्वर आहे, तो माझ्या बरोबर आहे. माझ्या भावानं बहिणीनो, ती ख्रिस्ताची प्रतिमा तुमच्यावर आहे. देव तुमच्या बरोबर आहे. त्या संकटामधून, अग्नीमधून तुम्हाला जावं लागेल, हो. पण तुम्ही जर पुढे वाचाल की काय टीका दिसलेलं आहे की त्यांचा धूर देखील त्यांच्या शरीराला लागलं नाही. ओके, 27 वचन पहा बरं. आणि राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार व राजमंत्री जे तेथे जमले होते, त्यांनी या पुरुषास पाहिले, तो त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता. अग्नीचा परिणाम झाला नव्हता. त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता. डोक्याचा केसही होरपळला नव्हता. त्यांच्या पाय मोजाला काही झाले नव्हते हा, आणि अग्नीचा गंधही त्यास लागला नव्हता. अग्नीचा वास देखील त्यांना लागला नव्हता. अग्नीचा वास देखील. वाव. मला माहित नाही तुम्ही किती, पण जर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन बसला, विशेष करून जिथं चहा प्याला असतो आणि तुमच्या शेजारच्या टेबलवर जर कोणी सिगरेट पित असेल, ओके, आणि मग ते धूर सोडतात आणि त्या धूर सोडल्याचा जो वास आहे तुमच्या शरीराला, तुमच्या अंगाला लागतो. आणि जेव्हा तुम्ही तिथून बाहेर जाता आणि असं बऱ्याच वेळा घडतं, माझ्याजवळ मला लोक भेटायला आले की मला कळतं की अरे हे कुठंतरी सिगरेट पिणाऱ्या माणसाकडे बसून आलेले आहेत किंवा सिगरेट पिऊन आलेले आहेत. कारण लगेच गंध येतो, धुराचा गंध येतो, सिगरेटच्या धुराचा. विचार करा, जळत्या अग्नीच्या गोष्टीचा गंध देखील त्यांना लागला नव्हता. जेव्हा देव वाचवतो ना प्रियानो, जेव्हा देव काम करतो ना, चमत्कारिक काम करतो, अद्भुत काम करतो. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी मगाशी सांगितलं, हा दानियल आणि शद्रक, मेशक, अबेदनेगो यांना ह्या संकटामधून जावं लागलं, परीक्षेतून. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, तर दानियलाचा स्वभाव. दानियल, मी मागत होतो, देव बापा काय तुला वाटतं ह्या दानियलाबद्दल आणि शद्रक, मेशक, अबेदनेगो बद्दल. पण ह्या जगामध्ये दोन प्रकारचे लोक असणार आहेत. काही जण ह्या शद्रक, मेशक, अबेदनेगो सारखं संकटाच्या काळामधून जावं लागणार आहे, बायबलचं वचन सांगतं. पण काही लोकांना परीक्षा प्रसंगापासून प्रभू वाचवणार आहे. मी तुम्हाला एक विनंती करतो, निश्चितच शद्रक, मेशक, अबेदनेगोचं कॅरेक्टर हे आमच्या संगती बोलणार आहे, पण त्यांना त्या संकटातून जावं लागलं. दानियल कुठं होता मला माहित नाही, तो कोणा सांगती बोलत होता का, तो राजाच्या तिथं मला माहित नाही. पण मला असं वाटलं, अरे दानियल हा वाचवला गेला. निश्चित दानियलाने त्या मूर्तीला नमन केलं नसेल, 100% तुम्हाला मी सांगतो. पण शेवटच्या काळामध्ये जर तुम्ही प्रकटीकरणाचं पुस्तक वाचाल, 7व्या अध्यायाच्या 14 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, महासंकटाच्या काळामधून हे लोक आलेले लोक आहेत आणि मोठा समुदाय त्या ठिकाणी. पहा 7व्या अध्यायाचं 14 वचन. मी त्याला म्हटले, प्रभो, हे तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत, ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत. हालेलुया. मोठ्या संकटामधून जे आलेले आहेत हे शद्रक, मेशक, अबेदनेगो सारखे लोक आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का प्रियांनो, ह्या परीक्षा प्रसंगापासून वाचवण्यासाठी देवाला, मला वाटतं, दानियल सारखे स्वभावाचे लोक हवे आहेत. कारण खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने, मला वाटतं लुकाच्या शुभवर्तमानाचा 21वा अध्याय आणि त्यातलं 33 वचनामध्ये कदाचित, लुकाचं शुभवर्तमान 21वा अध्याय, ह्या जगावर येणाऱ्या परीक्षा प्रसंगापासून तुम्हाला वाचण्यासाठी 21वा अध्याय आणि त्यामधलं एक वचन आपण पाहूया. 35 वचन. कारण तो अवघ्या पृथ्वी तलावर राहणाऱ्या सर्व लोकांवर तसाच येईल. पहा, जो पाशासारखा दिवस, अगदी 34 वचनापासून म्हटलेलं आहे, संबळा, गुंदी वगैरे वगैरे सांगितलंय, हा दिवस तुमच्यावर अकस्मात येईल, सर्व लोकांवर येईल. पण 36 वचन. तुम्ही तर या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवाव्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे, म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. दानियलासारखे बना. आम्हाला माहिती आहे दानियलाचं जीवन, तो दिवसातून 3 वेळा प्रार्थना करणार होता.
तुम्हाला जर दानियेलच्या पुस्तकामध्ये पुढे जर तुम्ही काही गोष्टी वाचलाल तर तुम्हाला दिसेल की सिंहाच्या गुहेतून देवाने त्याला वाचवलं. हा दानियेलासारखा स्वभाव असेल प्रियानो, ती महत्वाची गोष्ट. आज देवा तुमच्या संगती बोलो. शद्रक मेशक अबेदnego हे चांगले लोक आहेत, पण त्यांना संकटातून त्या अग्नीतून जावं लागलं, पण दानियल गेला नाही. त्या परीक्षा प्रसंगापासून वाचवणारा परमेश्वर आहे. अजून एक लोकांना प्रभू वाचवणार आहेत प्रियांनो, प्रार्थना करणारे, जागृत राहून प्रार्थना करणारे, जागे राहून प्रार्थना करणारे, संकटामधून वाचवणारे देखील आहेत. पण त्यापेक्षा मला वाटतं दानियेलासारखे जीवन जगणारे लोक आपण बनवूया. जर तुम्ही प्रकटीकरणाचं पुस्तक 3 अध्यायाचं 10 वचन वाचलं की तू माझं वचन राखलंस, धीराचे वचन राखलेस. प्रकटीकरण पुस्तक 3 अध्याय 10 वचन, प्रकटीकरण 3:10. तू माझे धीराचे वचन राखिले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षा प्रसंगापासून मीही तुला राखीन. पहा, हा दानियलच्या गटातले बनण्याचं गरज आहे प्रियांनो. मी विचार करत होतो की अरे देव परमेश्वर म्हणतो जर तुम्ही वचनामध्ये स्वतःला राखलं, वचन तुम्ही सांभाळलं. मी थोडस चिडचिड करतो, काय झालं, का नाही स्वतःच्या वचनाच्या, देवाच्या वचनाने स्वतःचं जीवन बदलायचा प्रयत्न करता प्रिया? का नाही प्रार्थनेसाठी? मी तुम्हाला सांगतो, ही जी वचन आहेत, हा दानियेल पुस्तक हे शेवटच्या काळामध्ये घडणाऱ्या घटनांविषयी बोललं गेलेलं आहे. माझा पूर्ण खात्री आहे की देवबाप आम्हा सांगते ह्या वचनातून काही गोष्टी बोलत आहे, काही गोष्टी आम्हा सांगते बोलत आहे, आणि ते आम्ही शिकणं गरजेचं आहे. शेवट करू इच्छितो प्रियांनो, पण शेवट करत असताना एक महत्वाची गोष्ट आहे की ह्या राजाला, जो राजा म्हणाला कोण असा देव आहे की माझ्या हातून तुम्हाला सोडू शकतो, आता त्या राजाला एक प्रगटीकरण झालेलं आहे, आणि त्या राजाचं त्या क्षणी ॲटलिस्ट तिथं जीवन बदललेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग त्या ठिकाणी 28 वचनापासून पुढे, तेव्हा नबुकदनेस्सर राजा म्हणाला, हा शद्रक मेशक व अबेदनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेविला, राजाचा शब्द मोडिला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करावायची नाही, म्हणून त्यांनी आपले देह अर्पिले. पहा, ह्या ठिकाणी त्या राजाला त्या तिघा लोकांकडून काहीतरी प्रगटीकरण झालेलं आहे की शद्रक मेशक अबेदनेगोनी जिवंत देवाची उपासना केली आहे. आतापर्यंत माझी उपासना करणाऱ्यांना त्या अग्नीच्या धगधगीपासून मी वाचू शकलो नाही, पण देवाची उपासना करणाऱ्या, जिवंत देवाची उपासना करणाऱ्याला देवाने वाचवलं. त्यांनी आपले शरीर तिथं अर्पण केले. पुढं, त्यास त्यांच्या देवाने आपल्या दिव्यदूत पाठवून सोडविले आहे. हालेलुया. देवाचा त्याचा धन्यवाद दूत, असो. त्याचा धन्यवाद. तो त्याला देवाची उपासना करत आहे. तो देवाची उपासना. प्रियांनो, एक चरित्र आत्ता काही क्षणापूर्वी जो म्हणतो असा कोण देव आहे, आता तो म्हणतो नाही, कोणतरी आहे जो दिव्यदूत पाठवून सोडवणारा परमेश्वर आहे. जे लोक त्याला समर्पित आहेत त्यांना सोडवणारा परमेश्वर. पुढचं वचन वाचा ब्रदर. याकरिता मी फरमावतो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्राचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक यापैकी जे कोणी शद्रक मेशक व अबेदनगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील, काही त्यांचे- बोलतील, देवाविरुद्ध बोलायचं नाही, देवाच्या जिवंत देवाविरुद्ध बोलायचं नाही. बापरे. पुढं, त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील. हे काय आमची इच्छा नाही, पण त्यांनी आता तो राजा नबुकदनेस्सर राजा, त्याला देवाची ओळख झाली की तो सर्व समर्थ देव आहे, ह्या अग्नीतून तो सोडवू शकतो, ह्या प्रसंगातून लोकांना वाचवू शकतो, तो धन्यवाद स्वीकारण्यासाठी, उपासना करण्यासाठी योग्य देव आहे, ही ओळख झाली. पण आता तरी सुद्धा तो लोकांना तुकडे तुकडे करण्याच्याच विचारामध्ये. आमची अशी इच्छा नाही आहे. आमची अशी इच्छा आहे की सर्वांनी मन फिरवून त्याच्या परमेश्वराकडून त्याची जिवंत देवाची त्या देवाची ओळख सर्वांना व्हावी, त्या सर्वांना देवाची ओळख व्हावी, त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येईल. पुढं, त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील. देव परमेश्वर नाश करणार नाही. आता हे मिश्रण अजूनही आहे मनामध्ये, पूर्ण समर्पण नाही ना. बऱ्याच लोकांना प्रेरणा देवाची ओळख होती पण पूर्ण समर्पण नाही ना, ते पूर्ण समर्पण करत नाही ना.
ते अजूनही या जगाच्या विचाराने आणि नाश करण्याच्याच मनाने जीवन जगतात ना. बरं, कारण अशा प्रकारे सोडविण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही. आता तो म्हणतो हा देव समर्थ आहे. त्याला ओळख झाली समर्थ, पण त्याला वैयक्तिक रिलेशनशिप नव्हती प्रियांनो. असे खूप लोक जगामध्ये की ज्यांना देवाच्या वचनाचं सामर्थ्य, देवाचं सामर्थ्य माहीत आहे, पण देवा सांगते वैयक्तिक, फक्त वैयक्तिक रिलेशनशिपच जीवन बदलणार आहे. शद्रक, मेशक, अबेदनेगो, दानियेलला देवाचं वैयक्तिक ओळख होती. दे वर हॅड पर्सनल रिलेशनशिप. आज मी तुम्हाला विनंती करतो प्रियांनो, ती देवाची वैयक्तिक ओळख तुम्ही करून घ्या, कारण त्याद्वारे तुमचं जीवन एक उदाहरण बनणार आहे. जगाला आशीर्वाद मिळणार आहे. तुमच्या जीवनामध्ये देवाचं कार्य होणार आहे. प्रभू या वचनातून आम्हाला सांगते, खूप काही बोलला. त्यानंतर सर्वात शेवटचं 30 वचन सांगतं की नंतर राजाने शद्रक, मेशक व अबेदनगो यास बाबेल परांगणात मोठ्या हुद्द्यास चढविले. आता पहा, ह्या प्रसंगातून जात असताना दे बिकेम अ टेस्टिमनी, साक्ष बनले. पण तेवढंच नव्हे तर त्यांची बढती झाली. जीवनामध्ये संकटामध्ये तुम्ही जर देवाच्या मार्गाने त्याला तोंड देता, संकट येणार नाहीत असं नाही प्रियानो, संकट येतील, पण जर देवाच्या मार्गाने तुम्ही तोंड देता तर तुमची बढती 100% आहे. आपलं समर्पण देवाला करा, आपलं हृदय देवाला समर्पित करा, त्या देवाची ओळख करून घ्या. देव परमेश्वर हा अद्भुत आहे. तो तुम्हाला संकटातून सोडवण्यासाठी सदा तुमच्या बरोबर आहे. स्तोत्र 46 मध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वर माझा आश्रय आहे, माझं सामर्थ्य, संकट समय सहाय्य करण्यास तो सदा सिद्ध असतो. तो तुम्हाला सोडवेल. प्रभू करू प्रियांनो, त्या प्रभू सांगते ओळख. मी तुम्हाला विनंती करतो की माझ्याबरोबर ही प्रार्थना करा. जर तुम्हाला प्रभू येशूची ओळख नाही आहे, त्या देवाची वैयक्तिक ओळख होणं खूप गरजेचं आहे, जी शद्रक, मेशक, अबेदनेगोला होती. नबुकदनेस्सरला ओळख होती, पण ती पूर्ण इवन हे सगळं पाहिल्यानंतर देखील त्याची ओळख, असं समर्पण नाही. अजूनही ते तुकडे तुकडे करणं, नाश करणं याच्याच त्याचं मन आहे. प्रभू करो प्रियांनो, तुम्हाला मला त्या जिवंत देवाची ओळख होणं, आमचं स्वभाव, आमचं चरित्र बदलो, ख्रिस्ताचं चरित्र आम्ही धारण करू, त्याची प्रतिमा आमच्या जीवनामध्ये राज्य करू. आपण प्रार्थना करूया. जर तुम्ही आजपर्यंत येशूला स्वीकारलं नसेल तर ही प्रार्थना करू शकता की येशू, मी जन्मता पापी आहे, माझ्या पापांची मला क्षमा कर. माझ्या पापासाठी तू मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी तू देवाने तुला मेलेल्यातून जिवंत केलं, आणि मी आज कबूल करतो की येशू माझा प्रभू आहे आणि देवाने त्याला मेलेल्यातून जिवंत असं माझ्या अंतःकरणात विश्वास ठेवतो, आणि म्हणून माझे तारण झाले. जर प्रियानो तुम्ही ही छोटी प्रार्थना केली आहे तर माझा विश्वास आहे की तुमच्या जीवनामध्ये प्रभूने काम केलेलं आहे. मी तुम्हासाठी प्रार्थना करतो. देवबापा, तुला धन्यवाद देतो तुझ्या वचनासाठी. ते वचन आमच्या जीवनात, आमच्या अंतःकरणात, आमच्या हृदयामध्ये लिहिलं जाऊ दे आणि तुझा महिमा होऊ दे. प्रभू, या वचनानुसार जीवन जगणारे लोक तो आम्हाला बनव. येशूच्या नावात मागतो, आमेन आणि आमेन.